नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो सन 2025-26 या वर्षासाठी सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी मान्यता देण्याबाबतचा एक शासन निर्णय 9 मे 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, या संदर्भातली आपण आजच्या व्हिडिओ माहिती घेणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहे। तर मित्रांनो, काय बघूया शासन निर्णय। मित्रांनो, सन 2025-26च्या खरीप हंगामापासून राज्यातील सर्वसमावेश पीक विमा योजनेबद्दल बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनेनुसार पूर्वीप्रमाणे विहित केल्यानुसार खरीपांसाठी 2% व रब्बीसाठी 1.5% व नगदी पिकांसाठी 5% असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पीक विमा हप्ता हा केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येऊन पीक कापणी प्रयोगानंतर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे। मित्रांनो, सदर योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शनाच्या सूचनाप्रमाणे खरीप व रब्बी हंगामाकरिता राबवण्यात मान्यता देण्यात येत आहे। मित्रांनो, त्याचप्रमाणे जर बघितलं तर सुधारित पीक विमा योजना खरीप व रब्बीच्या बाबींचा समावेश करून राबवण्यात येईल। जसं की पीक पेरणीपासून काढणीच्या कालावधीपर्यंत, जसं की वीज कोसळणे असेल, गारपीट असेल, वादळ, चक्रीवादळ यामुळे लागलेली नैसर्गिक आग असेल, पूर किंवा आपल्या जमिनीमध्ये पाणी साचलं असेल किंवा अतिवृष्टी, दुष्काळ असेल, पावसाचा खंड, कीड इत्यादी योग्य बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट, त्या संदर्भात आपण पीक विमा देत असतो। मित्रांनो, सदर योजनेतील शेतकरी केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाच्या सूचनानुसार केंद्र शासनाचे पीक विमा पोर्टल, सामायिक सुविधा केंद्र किंवा बँक इत्यादी माध्यमाद्वारे आपण सहभागी नोंदवू शकतो। मित्रांनो, सुधारित पीक विमा योजना ही योजना खरीप हंगामासाठी 2025 रब्बी हंगाम 25-26 या हंगामासाठी कप आणि कॅप नुसार राबवण्यात येत आहे। तसेच पुढील कार्यवाही केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार सूचनानुसार करण्यात येईल, त्याबाबतचा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल। मित्रांनो, तो शासन निर्णय जून किंवा जुलैपर्यंत आपल्याला येईल। मित्रांनो, सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल। निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर प्राप्त होणाऱ्या विमा हप्त्यादाराच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे राज्यस्तरावर पीक विमा समन्वय समितीच्या मान्यतेने योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल। मित्रांनो, तर अशाच प्रकारचा एक शासन निर्णय होता मित्रांनो, जो की 9 मे 2025 रोजी निर्गमित करण्यात आला होता। मित्रांनो, तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। अशाच नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहे। मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।